श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित विस्तारित नवीन इमारतीचे शुभारंभ 28 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉक्टर श्री शैलेश पुणतांबेकर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर विश्वनाथ इमूल यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालयाचे संस्थापक अध्यक्ष गंगाधरपंत कुचन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती श्री मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेस व्हाइस चेअरमन श्रीनिवास कमटम, संचालक डॉक्टर माणिक गुर्रम, सुरेश पलमारी, सुधाकर गुंडेली, प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन यांच्यासह संचालक मंडळ व कर्मचारी यांची उपस्थिती होती। आपले रुग्णालय हे अग्रगण्य असे रुग्णालय व्हावे याकरिता सर्व सन्माननीय श्रेष्ठीगण व माजी प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व संचालक मंडळाचा सततचा प्रयत्न सुरू आहे। नवीन तरुण तज्ञ व कुशल प्रशिक्षित डॉक्टर्स व अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक केलेली आहे आणि रुग्णांच्या सोयीसाठी नवनवीन उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिलेली आहेत। आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना अधिकाधिक चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देताना त्या सर्व सेवा आपल्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा दरात देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। जुनी इमारत जीर्ण होत आली असल्याने त्यातील अर्धे भाग पाडून अजून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात तोच मानस मनात ठेवून आपल्या सोलापूरच्या स्मार्ट सिटीमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे बहुमजली इमारत रुग्णोपयोगीकरिता लवकरच सुरू करीत आहोत असेही यावेळी डॉक्टर आरकाल म्हणाले। डॉक्टर विजयकुमार आरकाल, चेअरमन श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे सांगण्यास अत्यानंद होतो की आपण येत्या 28 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 10 वाजता आपल्या नवीन विस्तारित इमारतीचा शुभारंभ होत आहे। डॉक्टर पुणतांबेकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर एमुल सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री गंगाधरपंत कुचन यांच्या उपस्थितीत आणि आमचे माननीय अध्यक्ष डॉक्टर श्री सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम आपण रविवारी सकाळी 10 वाजता आयोजित केलेले आहे। आणि हे आज हे जे आपण इमारत उभा केलेली आहे, नवीन इमारतीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे हे बेसमेंट आणि 10 मजली आहे। बेसमेंट प्लस 10 मजली। बेसमेंटमध्ये डायग्नोस्टिक युनिट आपण केलेलं आहे, MRI, CT स्कॅन, एक्सरे आणि त्यांचं वेटिंग जे आहे ते केलेलं आहे आणि थोडं पार्किंगची सोय केलेली आहे। आणि ग्राउंड फ्लोअरला जे आहे रिसेप्शन आणि कन्सल्टंटचे सगळं OPD आपण अरेंजमेंट केलेलं आहे। आणि फर्स्ट फ्लोअरला आपण जनरल वॉर्ड 3 जनरल वॉर्ड व्यवस्था केलेली आहे आणि सेकंड फ्लोअरला सेमी प्रायव्हेट रूम 14 आणि थोडं सेमी ICU आणि PICUची सोय केलेली आहे। तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरती एकदम म्हणजे आपण म्हणजे सोलापूर पुण्या मुंबईसारखे आपण डिलक्स रूमची AC डिलक्स रूमची सोय केलेली आहे। 27/27 आणि इवन त्या रूममध्ये आपण अटेंडंटचं बेंच न ठेवता अटेंडंटला पण आपण बेड केलेलं आहे, म्हणजे त्यांनी पण जे अटेंड करतात त्यांच्यासाठी पण बेडची सोय केलेली आहे। आणि 5व्या आणि 6व्या मजल्यावरती आपण 3 ICU केलेले आहेत, जवळजवळ 70 पेशंटची आपण ICUमध्ये सेव्ह केलेले आहे। आणि 7व्या मजल्यामध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसर एक 40 ते 50 लोकांचे निवासची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्याबरोबर त्यांची लायब्ररी कॅफेटेरियाची व्यवस्था केलेली आहे। 8व्या मजल्यावरती CSST डिपार्टमेंट म्हणजे OTला लागणारा बॅकअप जे निर्दोषीकरणचं अडसतं त्याची सोय केलेली आहे। आणि पुढच्या फ्युचरमध्ये आम्ही कॉस्मेटिक इनफर्टिलिटी ही पुढचं आपण ते 8व्या मजल्यावरती आपण पुढचा विचार करतो आहे। आणि 9व्या मजल्यावरती OTला लागणारा प्री ऑपरेटिव्ह म्हणजे पेशंट आला आहे 1 तासभर त्यांना राहण्यासाठी तिथं ठेवण्यासाठी आणि ऑपरेशनची 8 मॉड्युलर OT 5 मॉड्युलर OT आणि सेप्टिक OT आणि 8 OTची आपण सोय केलेली आहे। आणि त्याच्याबरोबर पोस्ट ऑपरेटिव्हची पण सोय केली आणि एखाद्या वेळेला 1 तासभर जर का डॉक्टरला तो म्हणजे पेशंट सिरियस आहे 1 तास 2 तास त्यांनी तिथं थांबू शकतात तसं डॉक्टर्स रूमची पण व्यवस्था केलेली आहे। आणि टेरेसवरती सगळं म्हणजे आपण हीट पंप, रुग्णांसाठी गरम पाण्याची सोय आणि पिण्याच्या निर्जंतुकरण पाणी जे RO पाणी म्हणतो ते सगळं आपण सोय केली।